नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा दिवस मला खूप खूप छान जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि ना भरपूर दिवस जवळजवळ 7-8 दिवस झाले असेल मी ब्लॉग टाकला नाही, एक शॉर्टच टाकलाय मध्ये, तो पण 3-4 दिवसापूर्वी वगैरे टाकला असेल। म्हटलं बरेच दिवस आपलं काही भेटणंच नाही, बोलणंच नाही, मलाच कसं तरी वाटत होतं। मग म्हटलं चला आज एक मोठा ब्लॉग बनवते। आणि ब्लॉग उशीर झाला बनवायला, अजून एक कारण आहे ती म्हणजे आमची सावी ना पडली, बेडवरून पडली, त्यामुळे तिच्या हाताला फ्रॅक्चर झाला। त्यामुळे मी बरेच दिवस असं 3-4 दिवस रविवारी रात्री पडली ती, आणि नंतर मग सगळं मेडिकल वगैरे ह्याच्यामध्येच होते, आणि त्यामुळे ब्लॉग बनवला गेला नाही। आधी ती आजारी होती, नंतर मग पडली, ह्या गडबडीत सर्व हे झालं। सावी तू लवकर रिकवर होणार ना, सांग त्यांना। हां तू खाणार ना? आणि तिच्यासाठीच आज खास प्रोटीनयुक्त भरपूर कॅल्शियम असं असणारं पावडर बनवते, म्हणजे ती दुधातून घेईल आणि तिचं कॅल्शियम, म्हणजे मी आता एवढा प्रयत्न करते की तिच्या शरीरात कॅल्शियम कसं जाईल, त्यामुळे त्या खाण्यातून वगैरे काय काय देता येईल हेच आता सध्या माझ्या डोक्यामध्ये विचार चालू आहेत। तेच तुमच्यावर मी शेअर करते। अशी भरपूर असं कॅल्शियम असणारी पावडर बनवते, तर चला आपण बघूया। त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते, सावीला मॅनेज करणं एवढं कठीण जातं ना, म्हणजे भरपूर जातीला लहान आहे त्यामुळे तिला काही कळत नाहीये। ती पटकन असं बेडवरती चढायला किंवा सोफ्यावरून उतरायला असं म्हणते, आणि त्यात आंघोळ वगैरे घालायची, म्हणजे आम्हाला 2 माणसं लागतातच तिला। मग जेव्हा ऑफिसवरून आले तेव्हा मग आम्ही तिला आंघोळ घातली संध्याकाळी, आणि नंतर मग तिची कपडे वगैरे घालणं, भरपूर ती हात पटकन असं हलवते, आणि जो हा बेल्ट आहे ना तो बेल्ट पण लावणं एवढं कठीण जातं, आणि ती सारखं टोचते म्हणते तो बेल्ट, आणि त्यामुळे तर अजूनच तिला मग सारखं समजावून सांगायला लागतं, काही नाही थोडे दिवस घालायचंय वगैरे असं। लहान मुलांचे केअर करणं भरपूरच डिफिकल्ट असं आहे, असं वाटलं नव्हतं की तिला एवढं लागेल असं। आणि म्हणजे काही नव्हतं हातात तिच्या, फक्त बॉटल होती मिल्टनची आपली जी 1 लिटरची, तिला खोकला झाल्यामुळे आम्ही गरम पाणी त्याच्यात ठेवलं होतं, आणि ते पाणी पाहिजे म्हणून ती बेडवरून उतरत होती, आणि तिने जंप मारली की काय, म्हणजे आम्ही सर्वजणच होतो तिथे आणि आमच्या डोळ्यासमोरच हे झालं, त्यामुळे आम्ही पटकन क्विक असं तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो। आणि तेवढ्यात आमचं चालू होतं खुद्द पिडॅट्रिककडे घ्यायची की ऑर्थोकडे न्यायचं असं, पण आम्ही लगेच डिसाईड केलं पिडॅट्रिककडे नको, कारण हाडांचं होतं, त्यामुळे आम्ही लगेच तिला ऑर्थो सर्जनकडेच घेऊन गेलो हॉस्पिटलला। आणि ती आता म्हणजे थोडीफार आज बरी आहे, थोडा खोकला वगैरे तिचा आता कमी झालाय। मग अशी बघा हे पाठी पॅकिंग पण टाकून ठेवतो, कारण तिला सारखं टोचतं, आणि डॉक्टरनी सांगितलं 24 आवर्स हे राहिलंच पाहिजे तिच्या हातामध्ये हा बेल्ट। ती काही म्हणाली, लहान मुलं काही म्हणतात म्हणे, पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही एवढं, ते तिला तिच्यासाठी ते गरजेचं आहे, तिने हातामध्ये कंटिन्यू हा बेल्ट ठेवणं। काय झालं? इथून सरळ खाली हे बघा, ही सतत ना अशी काही नाही काहीतरी करतच असते, म्हणजे अशी आपण ऍक्टिव्ह म्हणतो ना तशी ती भरपूर अशी ऍक्टिव्ह आहे। डॉक्टर आम्हाला नेहमी म्हणतात की तिच्या तुम्ही दिसण्यावरती जाऊ नका, ती भरपूर व्यवस्थित आहे। टीचरला पण आम्ही विचारतो, कारण की ती आम्हाला भरपूर नाजूक वाटते, त्यामुळे थोडी काळजी करत असतो तिची। तर सर्वजण तिच्याबद्दल हेच सांगतात की ती भरपूर अशी ऍक्टिव्ह आहे। आता पण अशा ऍक्टिव्ह मुलांना घरात कसं मॅनेज करायचं, आणि 24 तास तिला मला घरात ठेवायचंय, त्यामुळे तर अजूनच एकदम काय हिला काय काय देऊ। मग तिला ते पेंटिंग वगैरे, आणि तिला बरं ते कलर पेंटिंगच पाहिजे, कारण हे ते पाम प्रिंटिंग वगैरे तिने स्कूलमध्ये शिकले, आणि अनायला पण तिने घरी तिथपासून ते हे ट्राय करत असते घरी। आणि चला तर आपण रेसिपी बघूया आता। बघा, 1 वाटी मी बदाम घेतलेत, आणि 2 वाट्या मखाना घेणार आहे, मखाना भरपूर प्रमाणात घेते। खारीक आहेत आपले, अख्खे खारीक असतात ना, ते मी असे ठेचून घेते, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक पावडर करायचे, त्यामुळे घेतले, बारीक तुकडे करून घेतले। आणि चण्यांच्या पण थोड्या म्हणजे अशा साली काढून घेतल्यात। गोडपणा यावा म्हणून ही जास्त पौष्टिक होईल म्हणून खडी साखर घेतले। तर हे
हे सर्व जेवढं घेतलंय ते आता पहिल्यांदा तर भाजून घेते. भाजून घेतल्यामुळे कशी पावडर अशी पटकन होईल त्यांची. मखाना भरपूर घेतला कारण मखानामध्ये ना कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं आणि प्रोटीनचं पण आहे त्याच्यामध्ये. हाडांच्या मजबूती साठी हे एकदम चांगलं म्हणून मी ते 2 वाट्या घेतले आणि ते जास्त काळ ही पावडर टिकावी म्हणून त्यासाठी मी त्यांना भाजून घेते. मगच मी थोडीशी अशी कुरकुरीत झाल्याच्या नंतर काढून घेतली आणि नंतर मग टाकले बदाम. बदाममध्ये भरपूर प्रोटीन्स आणि कॅल्शियमचं प्रमाण आहे. मग एक एक बदाम खायला देण्यापेक्षा अशी जर पावडर करून घेतली तर म्हणजे सर्वच पोटामध्ये जे एकत्रच जाईल म्हणून ही पावडर करून घेते. आणि ते झाल्याच्या नंतर हे खारीक बारीक असे तुकडे करून घेतलेत आणि ते पण बारीक करून घेते मिक्सरला. आणि कसं हे खारीक आहेत ना ते स्वतःचे त्यांना गोडपणा पण आहे आणि हाडांच्या मजबूतीसाठी एकदम छान म्हणून ते पण असे भाजून घेते त्यांची पावडर करून. कारण तिला असं खायला दिलं तरी काय खाणार नाही. चणे हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरातलं वाढवतं आणि चणे पण असे बारीक पावडर करून घेणार आहे. पण चण्यांचं काय केलंय मी साली काढून घेतल्या थोड्याफार कारण दुधातून द्यायचंय आणि म्हणजे ते कुठे एखादा कण वगैरे तिचा राहायला नको म्हणून त्यांच्या साली काढून घेतल्यात मी. जर आपल्या मोठ्या व्यक्तींना असेल तर काय साली वगैरे काढा म्हणजे गरज नाही, मिक्सरमध्ये होतं बारीक सर्व. तुम्हाला असं वाटतं काय एवढं प्लास्टर तर आहे पण प्लास्टर हा नॉर्मलच आहे तिचा प्लास्टर. पण काय सांगितलं डॉक्टरनी 7 ते 8 महिने तिचा नॅचरल जसा हात दिसायला 7 ते 8 महिने लागतील. आणि जर म्हणजे पुन्हा जर आपल्याला वाटलं तिला जर ऑपरेट करायची गरज वाटली तर ते 7-8 महिन्याच्या नंतर तो डिसिजन घेण्यात येईल. मग तेवढ्या महिन्यामध्ये मला तिला नॅचरल हे करण्यासाठी म्हटलं तिचा आहार पण तसाच मला करायचा आहे. त्यासाठीही माझे प्रयत्न चालू आहेत. कालच व्हिजिट करून आलो तर मग त्यांनी जे सांगितले त्यानुसार मग आम्ही थोडेफार डाएटमध्ये चेंजेस करायचा प्रयत्न करतोय तिच्या. एक फाईन अशी पावडर केले तयार. आता एक खारीक आणि बदाम जे आहेत ते पण टाकून घेते. थोडंसं रोस्ट केल्यामुळे कसं ते पटकन बारीक होतं मिक्सरमध्ये. खडीसाखर आहे ना ती शरीराला एकदम थंडावा देते आणि आपल्या नॉर्मल ज्या साखरेपेक्षा ही साखर एकदम पौष्टिक म्हणजे शरीरातलं साखरेचं पण प्रमाण वाढवत नाही. आणि हे चणे टाकून घेतले, जेवढे बाकीचे काय राहिलेले इंग्रेडियंट्स होते ते सर्व टाकून त्यांचे फाईन अशी पावडर करून घेतली. आणि त्याच्यामध्ये ओवा टाकते. ओवा हा आपला पचन शक्तीसाठी आणि सर्दी खोकल्यासाठी वापरला जातो म्हणून ते पण टाकले त्याच्यामध्ये. आणि 1 चमचा सुंठ पावडर टाकले. सुंठ पावडरला नॅचरल पेन किलर असं म्हटलं जातं म्हणून ती पण टाकले. कारण जर आपला सांधेदुखी किंवा हाडांचे काही विकार असतील तर ते त्यांचं दुखणं कमी करण्यासाठी सुंठाचा वापर केला जातो म्हणून ती पण टाकले. आणि हे सर्वांचा मिक्सर असं तयार करून घेतलं. हे बघा एकदम छान अशी पावडर तयार करून घेतली जेणेकरून ती दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होऊन तिला पिता येईल असं ते तयार करून घेतलंय. म्हणजे एकंदरीत लहान मुलांना सर्वांनाच असं पौष्टिक अशी पावडर आहे. आणि आता ती एकदम थंड झाल्याच्या नंतरच बॉटलमध्ये भरून ठेवते. थोडीशी ना आता सावीला पण टेस्ट करून सांगते बघून कशी झाली. तर ती जर चांगली झाली बोलली ना तर नक्कीच ती खाईल. मग सावी हे घे. कशी आहे तू खाणार मिल्क मध्ये टाकून? म्हणजे माझा प्रश्न मिटला. सावी आता खाल्ले ते असंच म्हणजे नक्कीच दुधामध्ये टाकून ते खाईल. आणि तुम्ही सर्वांनी पण अशी प्रार्थना करा की सावी आमची लवकर बरी होऊ दे. तिचा म्हणजे ह्या 3 आठवड्यातच तिचं क्लिअर होऊ दे असं मला तर सारखं वाटतंय. कारण तिला केअर भरपूर करावी लागते तिची आणि तिला कळतच नाहीये की कसा हात ठेवायला पाहिजे किंवा पटकन ती सोफ्यावरती बेडवरती स्वतः चढायला वगैरे बघते. त्यामुळे निम्मा वेळ आमचा तिच्याकडे लक्ष देण्यातच जातोय की तिने हात कसा आहे तिचा ते बघण्यातच जातोय सध्या. थांब ना सावी, थांब थोडा वेळ थांब. फ्लॅट स्पून पण रोज तिच्या दुधामध्ये मी टाकत जाईल. चल आता ही आपली प्रोटीनयुक्त पावडर तयार झाले. आणि आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा
आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.